नमस्कार मित्रांनो, सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार असेल तर उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी खळबळजनक विधान केलं आहे आणि तेच विधान आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. नेहमीच मुख्यमंत्री बदलाबाबतच्या चर्चा झडत असताना तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पद उपभोगलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होता न आल्याचं शल्क नेहमीच बोचकं राहिलं आहे. पण त्यांचं 28 जानेवारी 2026 रोजी अचानक अपघाती निधन झालं आणि ही चर्चा पूर्णपणे थांबली. पण अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत बसवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोठ्यात जोरदार चर्चा सुरू झाल्याचे असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी खळबळजनक विधान केलं आहे आणि तेच आपण बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून पूर्ण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री आणि भावी मंत्रिपदावर पक्ष नेतृत्वाकडून निर्णय घेतला जाईल असं सांगत मोठ्या राजकीय बदलाचे संकेत दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर मोठा बदल होताना दिसून येत आहेत. सुनेत्रा पवार या एकाच वेळी उपमुख्यमंत्रीपद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची चर्चा केली होती. याच दरम्यान सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी तीव्र इच्छा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पुढे करण्यात आली आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रासह युतीचं राजकारण हादरलेलं आहे. संजय राऊत यांनी यावेळी एकच निवडणुकीपुरतं आहेत. पुढची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगितलं. तसेच ही निवडणूक आम्ही अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पाहत आहोत. अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाहीत. जर सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर तो भाजपचा मोठेपणा असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस जर त्यांच्या वारसदार म्हणून एकनाथ शिंदेऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करता की काय असं मला जाणवत आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेले बारामती विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. सध्या सुनेत्रा पवार या प्रचाराच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. या निवडणुकीचा प्रचार पवार कुटुंबाकडून करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्फत करण्यात आलेल्या नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.